पहा मुलांनो, इथे आपण समांतरभुज चौकोनाच्या काही कसोट्या ज्या आहेत त्या आपण इथे अभ्यास करणार आहोत। तर समांतरभुज चौकोनाच्या ज्या कसोट्या आहेत त्या आपण इथे अभ्यासलेल्या आहे। बघा, तर समांतरभुज चौकोनाच्या ज्या कसोट्या आहेत त्यासाठी बघा प्रमेय आपला आहे की चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या जोड्या एकरूप असतील तर तो चौकोन समांतरभुज असतो। आणि चौकोन बघा आपण घेतलेला आहे तर PQRS ह्या चौकोनामध्ये आपल्याला पक्ष काय दिलेला आहे तर चौकोन PQRS हा आपल्याला काय दिलेला आहे, पक्ष दिलेला आहे। त्यानंतर बाजू आपण बघू शकतो, PS एकरूप बाजू काय आहे तर QR आहे, PS एकरूप बाजू कसली असणार आहे तर PR ही आपली बाजू आहे। मग बाजू PQ एकरूप बाजू काय असणार आहे तर बघा बाजू PQ एकरूप बाजू असणार आहे SR, ज्या आपण आकृतीमध्ये दाखवलेली आहे। मग आपल्याला साध्य काय करायचं आहे तर आपल्याला साध्य करायचं आहे की चौकोन PQRS हा कसा आहे तर समांतरभुज चौकोन आहे, हे आपल्याला साध्य करायचं आहे। म्हणून रचना काय असणार आहे तर कर्ण PR आपल्याला काढायचा आहे। मग PR जो आहे हा जी रचना आहे ते आपल्याला इथे काढायची आहे। म्हणून सिद्धता आपण काय केलेला आहे तर चौकोन त्रिकोण SPR व त्रिकोण QRP हा काय असणार आहे, आपला पक्ष असणार आहे। मग बाजू SR बरोबर काय आहे तर बाजू QR हा देखील आपला काय आहे तर पक्ष आहे। मग बाजू PR एकरूप बाजू काय असणार आहे तर RP असणार आहे, ह्या आहेत सामायिक बाजू। त्रिकोण SPR एकरूप त्रिकोण QRP हे एकरूप त्रिकोण आहेत बाबा कसोटीनुसार। मग त्रिकोण SPR एकरूप कोण काय असणार आहे QRP हे एकरूप त्रिकोणाचे कुठले कोण आहेत तर संगत कोण आहेत। तसेच कोण PRS एकरूप कोण काय असणार आहे तर PQ हे एकरूप त्रिकोणाचे काय आहेत संगत कोण आहेत। म्हणून SPR आणि कोण QRP हे काय आहेत रेख PS आणि रेख QR यांच्या PR या छेदन बिंदूमुळे काय झालेले आहे तयार झालेले उत्क्रम कोण आपल्याला मिळालेले आहेत। इथे आपण बघू शकतो बाजू PS लंबरूप बाजू काय आहे QR आहे। मग समांतर रेषांचे उत्क्रम कोण जे आहे ते कोण PRS आणि कोण RPQ हे रेख PQ आणि रेख SR यांच्या PR या छेदिकेमुळे तयार झालेले आहेत। मग हे कुठले कोण आहेत तर उत्क्रम कोण आहेत। म्हणून बाजू QP लंबरूप बाजू SR समांतर रेषांची उत्क्रम कोण कसोटी आपण सिद्ध केलेली आहे। तसेच 1 व 2 वरून आपण PQRS हा समांतरभुज चौकोन आहे हा आपण सिद्ध केलेला आहे। आता जे दुसरे प्रमेय आहे ते आपण इथे घेणार आहोत आणि ते आहे चौकोनाच्या सम्मुख कोनाच्या जोड्या एकरूप असतील तर तो समांतरभुज चौकोन असतो, हे आहे आपलं प्रमेय। त्यासाठी बघा आपण जो चौकोन आहे आपला तो इथे घेतलेला आहे आणि तो चौकोन म्हणजेच EFGH हा आपला चौकोन आहे। कुठला चौकोन आहे बघा मुलांनो, EFGH हा आपला चौकोन आहे। मग पक्ष काय येणार आहे तर पक्ष चौकोन EFGH मध्ये E कोण E एकरूप कोण G आणि कोण H एकरूप कोण काय असणार आहे P हा असणार आहे। मग चौकोन EFGH हा समांतरभुज चौकोन आहे। मग सिद्ध बघा काय केलेलं आहे तर कोण E बरोबर काय कोण G बरोबर X आणि कोण H बरोबर काय आहे कोण F बरोबर काय असणार आहे कोण Y हे आपण मानूया। मग चौकोनाच्या कोनाच्या मापाची जी बेरीज आहे आपल्याला माहिती आहे ती आहे 360 अंश। मग कोण E अधिक कोण G अधिक कोण H अधिक कोण F बरोबर असणार आहे 180 बरोबर असणार आहे 360 अंश। म्हणून X अधिक Y अधिक Y अधिक X बरोबर किती 360 अंश। म्हणून 2X अधिक 2Y बरोबर किती तर 360 अंश। X अधिक Y बरोबर X अंश म्हणजे 180 अंश आपण इथे घेतलेले आहे। तर कोण G जो आहे तो अधिक H बरोबर किती 180 अंश। मग रेषा HE आणि रेख GF यांना काय म्हटलेलं आहे छेदिका HG ने छेदल्यामुळे कोण G आणि कोण H हे आंतरकोन तयार झालेले आहेत। मग बाजू HE इथे आपण बघू शकतो बाजू HE लंबरूप बाजू काय आहे GF आहे। मग समांतर रेषांचे हे आंतरकोन आहेत
त्याचप्रमाणे कोन जी अधिक कोन एफ बरोबर किती 180 अंश. मग बाजू एच जी लंबरूप बाजू ई एफ हे समांतर रेषांचे काय असणार आहे आंतरकोन आहेत. म्हणून 1 व 2 वरून कोन ई एफ जी एच हा समांतरभुज चौकोन आपण सिद्ध केलेला आहे. आता जे प्रमेय पुढचं आहे ते आपण पाहणार आहोत की चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागत असतील तर तो चौकोन समांतरभुज असतो. यासाठी बघा एखादा चौकोन समांतरभुज आहे असे सिद्ध करायचे असते तेव्हा वरील प्रमेय उपयोगी पडतात. म्हणून या प्रमेयांना समांतरभुज चौकोनाच्या काय म्हटलं जातं कसोट्या म्हटलं जातं. प्रमेय काय आहे चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एक जोडी एकरूप आणि समांतर असेल तर तो चौकोन कसा असतो समांतरभुज चौकोन असतो. बघा आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे तर जर चौकोनाच्या सम्मुख कोनाच्या जोड्या एकरूप असतात तो चौकोन कसा असतो समांतरभुज चौकोन असतो. मग ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूच्या जोड्या एकरूप असतात तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो. आणि ज्या चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात तो चौकोन कसा असतो समांतरभुज असतो. चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एक जोडी एकरूप आणि समांतर असेल तर तो चौकोन समांतरभुज असतो. या प्रमेयांना समांतरभुज चौकोनाच्या कसोट्या असं म्हटलं जातं. तर कसोट्या देखील आपण या पाठात अभ्यासलेल्या आहे. बघा उदाहरण दिलेलं आहे की चौकोन पी क्यू आर एस हा समांतरभुज चौकोन आहे. मग बाजू पी क्यूचा मध्यबिंदू जो आहे तो एम आणि आर एसचा मध्यबिंदू एन. तर चौकोन पी एम एन एस आणि चौकोन एम क्यू आर आणि एन या समांतरभुज चौकोन आहे. हे चौकोन हे आपल्याला सिद्ध करायचे आहे. बघा इथे दोन चौकोन तयार झालेले आहे. बघा पी एस एन एम आणि दुसरा जो चौकोन आहे तो आहे एम एन आर ए क्यू. हे समांतरभुज चौकोन आहे हे आपल्याला सिद्ध करायचे आहे. तर बघा ते आपण पुढील प्रमाणे सिद्ध केलेले आहे की चौकोन पी क्यू आर एस समांतरभुज आहे म्हणून बाजू काय असणार आहे तर जी बाजू आहे ती इथे आपण घेतलेली आहे. कुठली आहे ती पी क्यू. बघा पी क्यू आणि बाजू आर एस यांच्या अनुक्रमे एम आणि एन हे काय आहेत मध्यबिंदू आहेत जे आपल्याला ह्या आकृतीमध्ये दिसून येत आहे की एस आर चा एन हा मध्यबिंदू आहे पी क्यूचा एस हा मध्यबिंदू आहे. मग साधे काय करायचं आहे बघा चौकोन पी एम एन एस हा समांतरभुज चौकोन आहे आणि चौकोन पी क्यू आर एन हा देखील समांतरभुज चौकोन आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणून बाजू पी क्यू लंब बाजू एस आर आणि बाजू पी एम लंब बाजू एस एन तसेच पी क्यू बरोबर बाजू एस आर म्हणून काय येणार आहे 1/2 बाजू पी क्यू बरोबर 1/2 बाजू एस आर हे येणार आहे. सिद्धांतामध्ये बाजू पी एम बरोबर काय बाजू एस एन. मग एम व एन हे मध्यबिंदू आहेत हे आपल्याला माहीत आहे. मग 1 व 2 वरून चौकोन पी एम एन क्यू हा समांतरभुज चौकोन आहे. त्याचप्रमाणे चौकोन पी क्यू आर एन समांतरभुज आहे हे देखील आपण सिद्ध केलेलं आहे. आता जे दुसरं उदाहरण आहे ते आपण घेतलेलं आहे की त्रिकोण ए बी सीच्या बाजू ए बी आणि ए सी यांच्या अनुक्रमे डी व ई हे मध्यबिंदू आहेत. तर किरण ई डी वर बिंदू एफ असा आहे की ईडी बरोबर डी एफ. तर सिद्ध करा की चौकोन ए एफ बी एफ हा समांतरभुज चौकोन आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणून बघा आपण ते सिद्ध देखील केलेलं आहे. तर इथे पक्षामध्ये काय येणार आहे तर डी व ई हे त्रिकोण ए बी सीच्या बाजू ए बी व ए सी यांचे मध्यबिंदू आहेत. म्हणून ए डी बरोबर काय आहे डी एफ आणि ए डी बरोबर आहे डी बी. ई ए बरोबर आहे ई सी. साधे काय करायचं आहे चौकोन ए एफ बी ई हा समांतरभुज चौकोन आहे. आणि रचना बघा किरण ई डी वर एफ असा काढायचा आहे की ई डी बरोबर काय येणार आहे डी एफ. मग रेख ए बी आणि रेख ई एफ हे चौकोन ए एफ बी एफ ई चे कर्ण आहेत. म्हणून रेख ए डी एकरूप काय येणार आहे डी बी हे पक्ष आहे. मग रेख ए डी एकरूप रेख डी एफ ही रचना आहे. म्हणून चौकोन ए एफ बी ई हे कर्ण परस्परांना काय करतात दुभागतात. समांतरभुज चौकोनाच्या कसोटीने चौकोन ए एफ बी ई हा कुठला चौकोन आहे तर समांतरभुज चौकोन आहे हे आपण सिद्ध केलेलं आहे. आता पुढील जे उदाहरण आहे ते आपण घेणार आहोत आणि पुढचं जे उदाहरण आहे ते आपण इथे घेतलेलं आहे की
उदाहरण काय आहे, समांतरभुज चौकोनाच्या चारही कोणांच्या दुभाजकामुळे तयार झालेला चौकोन आयत असतो हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर बघा, पक्ष चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. किरण AR आणि किरण BR, किरण C आणि किरण DP हे कोण A कोण, B कोण, C कोण आणि D चे दुभाजक आहेत. यांनी तयार झालेला चौकोन हा समांतरभुज आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग बघा, इथे आपण एक चौकोन काढून घेतलेला आहे. ABCD हा आपण काढून घेतलेला आहे. तर चौकोन PQRS हा समांतरभुज चौकोन आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणून सिद्धांतामध्ये बघा, ABC आणि D यामध्ये BAD बघा, कोण BAD अधिक कोण काय असणार आहे, ADC बरोबर किती, 180 अंश. समांतरभुज चौकोनाच्या लगतचे कोण कशा असतात, पूरक असतात. म्हणून 1/2 ने दोन्ही बाजूंना आपण गुणू. मग 1/2 कोण BA आणि D अधिक काय आहे, 1/2 कोण ADC बरोबर किती, 1/2 180 अंश बरोबर आलेला आहे 90 अंश. आता इथे जो कोण आहे SAD अधिक SDA बरोबर किती, 90 अंश हे आहे विधान 1. मग त्रिकोण ASD मध्ये आपण बघतोय कोण SAD अधिक कोण SAD अधिक काय येणार आहे, ASD बरोबर 180 अंश. त्रिकोणाच्या आंतरकोणाची बेरीज जी आहे ती आपण केलेली आहे. मग समीकरण 1 वरून आपण 90 अंश अधिक कोण ASD बरोबर 180 अंश घेतलेलं. आता बघा, कोण ASD बरोबर किती, 180 अंश वजा 90 अंश बरोबर किती होणार आहे, 90 अंश. परंतु कोण ASD बरोबर PSR, कोण कुठला, PSR हे विरुद्ध कोण आहेत. म्हणून कोण PSR बरोबर किती, तर 90 अंश. मग कोण PQR बरोबर येणार आहे 90 अंश. हे विधान 2 आहे. आता त्रिकोण CPD, मग त्रिकोण CPD बरोबर 1/2 कोण ADC, कोण DCP बरोबर 1/2 कोण BCD आपण घेतलेला आहे. मग कारण DP बरोबर काय असणार आहे, CP हे कोण ADC व कोण BCD ला काय करतात, तर दुभागतात. म्हणून कोण CDP अधिक कोण DCB बरोबर किती, तर 90 अंश. त्रिकोणाच्या त्रिकोण CPD आंतरकोणाच्या बेरजेनुसार आपण घेणार आहोत. तर बघा, SPQ बरोबर 90 अंश हे आहे विधान 2. तर अशा प्रकारे कोण QRS बरोबर किती येणार आहे, 90 अंश आलेला आहे. तर इथे चौकोन PQRS चे 1 व 2 3 व 4 काटकोन म्हणजेच काय येणार आहे, तर 90 अंश हे एवढे येणार आहे. म्हणून चौकोन PQRS हा काय आहे, तर आयत आहे. आता बघा, जे दुसरे एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे ते असं घेतलेलं आहे की आकृतीमध्ये चौकोन ABCD बघा, हा जो चौकोन आहे ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. बिंदू P व बिंदू Q हे अनुक्रमे बाजू AB आणि बाजू DC यांचे काय आहे, तर हे दोन मध्यबिंदू आहेत. तर आपल्याला सिद्ध काय करायचं आहे की चौकोन APCQ समांतरभुज चौकोन आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. बघा, APC आणि Q हे समांतरभुज चौकोन आहे हे आपण सिद्ध करूयात. तर बघा, अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, पक्ष इथे घेतलेला आहे साध्य आणि सिद्धतानुसार आपण चौकोन जो आहे तो इथे सिद्ध करून घेतलेला आहे. तर पक्षामध्ये बघा, चौकोन ABCD हा समांतरभुज आहे. मग बिंदू P व बिंदू Q हे अनुक्रमे बाजू AB व बाजू DC यांचे काय आहेत, मध्यबिंदू आहे. म्हणून चौकोन APCQ हे समांतरभुज चौकोन आहे हे आपल्याला सिद्ध करायचे आहे. म्हणून साध्य काय असणार आहे आपले, तर चौकोन APCQ हे आपलं साध्य करायचं आहे की तो समांतरभुज चौकोन आहे. म्हणून APCQ बघा, APCQ मध्ये AP बरोबर काय असणार आहे, बघा AP बरोबर असणार आहे CQ हे आहे 1. समीकरण 1 आपण इथे घेतलेलं आहे. AP लंबरूप काय असणार आहे, AP लंबरूप असणार आहे CQ. म्हणजे चौकोन ABCD मध्ये सुद्धा आपण काय घेतलेलं आहे, AB बरोबर CD. तर ABCD हा जो चौकोन आहे तो समांतरभुज चौकोन आहे. म्हणून AP बरोबर काय असणार आहे, तर CQ हे असणार आहे. तर बघा, AP बरोबर काय असणार आहे, तर CQ. म्हणून
AP बरोबर CQ हे 2, कारण PQ हे AB व DC चे मध्यबिंदू आहेत हे आपल्याला माहित आहे. मग समीकरण 1 व 2 वरून चौकोन APCQ हा समांतरभुज चौकोन आहे हे आपण सिद्ध केलेले आहे. आता आपण जाणून घेऊया की आयत, समभुज चौकोन आणि चौरस यांचे जे विशेष गुणधर्म आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, याचे जे विशेष गुणधर्म आहे ते असे आहे की आयत, समभुज चौकोन आणि चौरस हे समांतरभुज चौकोन ही असतात. त्यामुळे सम्मुख बाजू समान असणे, संगत कोन समान असणे आणि कर्ण परस्परांना दुभागणे हे गुणधर्म या तिन्ही प्रकारच्या चौकोनात आपण अभ्यासलेले आहे. परंतु काही या अधिक गुणधर्म प्रत्येक प्रकारच्या चौकोनात असतात ते आपण आता पाहणार आहोत. तर बघूया, एक प्रमेय आपण घेतलेला आहे आणि त्या प्रमेयामध्ये आयतचे जे कर्ण आहे ते एकरूप असतात हे आपलं प्रमेय आहे. पक्ष काय असणार आहे तर ABCD हा आयत आहे आणि साध्य काय करायचं आहे तर AC एकरूप कर्ण BD हे आपल्याला साध्य करायचं आहे. मग सिद्धतेमध्ये काय येणार आहे की त्रिकोण ADC एकरूप त्रिकोण काय असणार आहे DAB. कुठला तर DAB हा बाकोबा कसोटी आहे. मग कर्ण AC, कर्ण काय आहे AC एकरूप कर्ण काय असणार आहे BD एकरूप त्रिकोणाचे संगत बाजू हे आहे. आणि प्रमेय बघा, चौरसाचे कर्ण कसे असतात तर चौरसाचे कर्ण हे एकरूप असतात. म्हणून तर बघा, आपले जे प्रमेय होतं चौरसाचे कर्ण एकरूप असतात हे आपण काय केलेलं आहे इथे सिद्ध केलेलं आहे. आता आपलं जे पुढचं उदाहरण आहे ते आपण इथे घेणार आहोत. जे पुढचं आपलं प्रमेय आहे ते असं आहे की समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात हे आपलं प्रमेय आहे. आणि बघा, पक्षामध्ये EFGH हा काय आहे समभुज चौकोन आहे. म्हणून एक काय दिलेला आहे कर्ण EG. इथे हा जो कर्ण EG आहे हा कर्ण HF चा काय आहे लंब दुभाजक आहे. मग दुसरा आहे कर्ण HF हा कर्ण EG चा काय आहे लंब दुभाजक. सिद्धतेमध्ये आपण काय केलेलं आहे की रेख EF कुठली आहे तर रेख EF एकरूप रेख काय आहे तर EH पक्ष, आणि रेख GF रेख HGH हे एकरूप आहेत हे पक्षामध्ये आपण घेतलेलं आहे. मग रेषाखंडाच्या टोकापासून समदूर असणारा प्रत्येक बिंदू त्या रेषाखंडाच्या लंब दुभाजकावर असतो. म्हणजेच बिंदू E व बिंदू G हे रेख HP या लंब दुभाजकावर आहेत. मग दोन भिन्न बिंदूतून एक आणि एकच रेष जाते. रेषा EG ही कर्ण HF ची काय आहे तर लंब दुभाजक रेषा आहे. कर्ण EG हा कर्ण HF चा काय आहे तर EG हा कर्ण HF चा काय असणार आहे लंब दुभाजक असणार आहे. दुसऱ्या प्रमाणानुसार आपण काय केलेलं आहे HF हा कर्ण EG चा लंब दुभाजक आहे हे आपण सिद्ध केलेलं आहे. आता काही जे प्रमेय आहे चौरसांचे कर्ण परस्परांचे काय असतात लंब दुभाजक असतात. समभुज चौकोनाचे कर्ण त्याचे सम्मुख कोन दुभागतात आणि चौरसाचे कर्ण त्याचे काय असतात सम्मुख कोन असतात. तसेच आपल्याला काय लक्षात ठेवायचे आहे की आयताचे कर्ण एकरूप असतात आणि समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. तसेच समभुज चौकोनाचे कर्ण सम्मुख कोन देखील असतात. आणि चौरसाचे कर्ण कसे असतात तर चौरसाचे कर्ण हे एकरूप असतात आणि चौरसाचे कर्ण परस्परांचे काय असतात तर लंब दुभाजक असतात. मग चौरसाचे कर्ण सम्मुख कोन दुभागतात. काय दुभागतात तर सम्मुख कोन दुभागतात. म्हणून इथे आपण एक उदाहरण घेतलेलं आहे आणि ते उदाहरण असं आहे की चौकोन PQRS. बघा, चौकोन PQRS या समभुज चौकोनामध्ये आपल्याला PQ ची जी लांबी आहे ती दिलेली आहे 7.5 सेंटीमीटर. मग QR ची जी लांबी आहे ती आपल्याला काढायची आहे. एक जी बाजू आहे ती आपल्याला दिलेली आहे, दुसऱ्या बाजूची माहिती आपल्याला इथे काढायची आहे. मग पहिल्या माहितीवरून आपण काय करू शकतो तर जी दुसरी बाजू आहे ती इथे आपण काढू शकतो. म्हणून इथे चौकोन PQRS हा कुठला चौकोन आहे समभुज चौकोन आहे जे आपल्याला प्रमेयामध्ये दिलेलं आहे. म्हणून
पी क्यू बरोबर किती आहे 7.5 सेंटीमीटर. मग क्यू पी एस बरोबर माप किती दिलेलं आहे 75 दिलेला आहे. हे आहे समीकरण 1. मग इथे समभुज चौकोनाच्या चारही बाजू कशा असतात तर त्या समान असतात. म्हणून पी क्यू बरोबर क्यू आर बरोबर किती 7.5 सेंटीमीटर. तसेच इथे समभुज चौकोनाचे विरुद्ध कोन देखील कसे असतात तर ते समान असतात. म्हणून क्यू पी एस कोन क्यू पी एस आणि कोन एस आर क्यू हे कसे आहेत समान कोन आहेत. म्हणून क्यू पी एस बघा कोन क्यू पी एस बरोबर कोन एस आर क्यू. त्याच्यामुळे कोन एस आर क्यू बरोबर किती असणार आहे 75 असणार आहे. हे आहे आपलं समीकरण 2. मग इथे आपला पी क्यू आर एस इथे माहिती दिलेली आहे आपल्याला. तर पी क्यू दिलेला आहे 7.5 सेंटीमीटर. म्हणून समभुज चौकोनाचे लगतचे कोन एकमेकांचे कसे असतात पूरक असतात. तर इथे कोन पी क्यू आर व कोन एस पी क्यू किंवा कोन एस आर लगतचे काय आहेत कोन असल्यामुळे एकमेकांचे पूरक कोन आहेत. म्हणून कोन पी क्यू आर अधिक काय येणार आहे तर एस आर क्यू हा कोन येणार आहे. बरोबर किती तर 180 हे आहे समीकरण 2 वरून. मग कोन पी क्यू आर अधिक काय येणार आहे 75 बरोबर किती 180. मग कोन इथे किती येणार आहे तर पी क्यू आर बरोबर 180 वजा 75. तर कोन पी क्यू आर बरोबर किती आलेला आहे 105. पाहिजे असलेली जी बाजू आहे क्यू आर बरोबर 7.5 सेंटीमीटर. तर कोन एस आर क्यू बरोबर किती 75 आणि कोन पी क्यू आर बरोबर किती 105. ही मापे जी आहे ते आपण इथे काढलेली आहे. तर बघा 105 हे जे माप आहे पी क्यू आर कोन पी क्यू आरचं आपण इथे काढलेलं आहे. आणि कोन एस आर क्यू बरोबर 75. तसेच कोन पी क्यू आर बरोबर किती 105 यांची मापे जी आहे ते आपल्याला काढायला सांगितली होती जी आपण काढलेली आहे.